नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदर्शन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण टॅक्सेशन विषयावरील काही महत्त्वाची 30 MCQ बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जी MCQ CA इंटरमिडिएट आणि TY BCom सेमिस्टर 5th आणि 6th या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ज्ञानदर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर डॉट डॉट. मित्रांनो, उत्तर आहे इन्कम टॅक्स ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर 1961. दुसरा प्रश्न आहे, इन्कम टॅक्स ॲक्ट केम इन टू फोर्स ऑन डॉट डॉट. तर मित्रांनो, उत्तर आहे इन्कम टॅक्स ॲक्ट केम इन टू फोर्स ऑन 1 एप्रिल 1962. तिसरा प्रश्न आहे, इन्कम टॅक्स इज अ डॉट डॉट. इन्कम टॅक्स इज अ डायरेक्ट टॅक्स. चौथा प्रश्न आहे, इन्कम टॅक्स रेट्स आर फिक्स्ड इन डॉट डॉट. तर मित्रांनो, उत्तर आहे इन्कम टॅक्स रेट्स आर फिक्स्ड इन फायनान्स ॲक्ट. पाचवा प्रश्न आहे, देर आर डॉट डॉट हेड्स ऑफ इन्कम. तर उत्तर आहे देर आर 5 हेड्स ऑफ इन्कम. सहावा प्रश्न आहे, अ पर्सन विथ द एज ऑफ डॉट डॉट ऑर मोर इज कन्सिडर्ड ॲज अ सुपर सिनियर सिटीजन ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट. तर उत्तर आहे अ पर्सन विथ द एज ऑफ 80 or more is considered as a super senior citizen as per income tax act. सातवा प्रश्न आहे, द मिनिमम एक्सेप्शनल लिमिट ऑफ इन्कम इज डॉट डॉट. तर उत्तर आहे द मिनिमम एक्सेप्शनल लिमिट ऑफ इन्कम इज 3 लाख. आठवा प्रश्न आहे, रिबेट ऑफ इन्कम टॅक्स इज डिफाइंड ॲज पर सेक्शन डॉट डॉट. तर उत्तर आहे रिबेट ऑफ इन्कम टॅक्स इज डिफाइंड ॲज पर सेक्शन 87A. नववा प्रश्न आहे, सेक्शन 2 सबसेक्शन 9 ऑफ इन्कम टॅक्स डील्स विथ डॉट डॉट. तर उत्तर आहे सेक्शन 2 सबसेक्शन 9 ऑफ इन्कम टॅक्स डील्स विथ असेसमेंट इयर. दहावा प्रश्न आहे, असेसमेंट इयर इज द पिरियड ऑफ 12 months कमेन्सिंग फ्रॉम डॉट डॉट एव्हरी इयर. तर उत्तर आहे असेसमेंट इयर इज द पिरियड ऑफ 12 months कमेन्सिंग फ्रॉम 1 एप्रिल एव्हरी इयर. 11वा प्रश्न आहे, when the income earned in an year is taxed in the same year it is called dot dot. तर उत्तर आहे when the income earned in an year is taxed in the same year it is called accelerated assessment. 12वा प्रश्न आहे, surcharge is levied when the total income exceed dot dot. तर उत्तर आहे surcharge is levied when the total income exceeds 1 crore. 13वा प्रश्न आहे, एज्युकेशनल सेस इज चार्जेस ॲट द रेट ऑफ डॉट डॉट. तर मित्रांनो, उत्तर आहे एज्युकेशनल सेस इज चार्जेस ॲट द रेट ऑफ 4%. मित्रांनो, आधी हा रेट 3% होता, परंतु आता तो रेट 4% एवढा आहे. 14वा प्रश्न आहे, ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट पर्सन इन्क्लूड्स डॉट डॉट. तर त्याचं उत्तर आहे ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल, HUF, लोकल ऑथॉरिटी. मित्रांनो, हे तीनही पर्सनमध्ये इन्क्लूड होतात. ॲज पर इन्कम टॅक्स ॲक्ट पर्सन इन्क्लूड्स इंडिव्हिज्युअल, HUF, लोकल ऑथॉरिटी, ऑल ऑफ द अबोव. 15वा प्रश्न आहे, CBDT स्टँड्स फॉर डॉट डॉट. तर उत्तर आहे CBDT स्टँड्स फॉर सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स. 16वा प्रश्न आहे, CBDT इज कंट्रोल बाय डॉट डॉट. तर उत्तर आहे CBDT इज कंट्रोल बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. 17वा प्रश्न आहे, टू बी अन ऑर्डिनरीली रेसिडेंट इन इंडिया अन इंडिव्हिज्युअल मस्ट सॅटिस्फाय डॉट डॉट. तर उत्तर आहे टू बी अन ऑर्डिनरीली रेसिडेंट इन इंडिया अन इंडिव्हिज्युअल मस्ट सॅटिस्फाय 1 बेसिक कंडिशन अँड बोथ ॲडिशनल कंडिशन्स. 18वा प्रश्न आहे, अ कंपनी हॅज डॉट डॉट टाईप्स ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस. तर उत्तर आहे अ कंपनी हॅज 2 टाईप्स ऑफ रेसिडेन्शियल स्टेटस. 19वा प्रश्न आहे, अ सिटीजन ऑफ इंडिया हू गोज अब्रॉड फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयमेंट ही मस्ट स्टे इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर फॉर ॲट लिस्ट डॉट डॉट डेज टू रिबेट अ रेसिडेंट. तर उत्तर आहे अ सिटीजन ऑफ इंडिया हू गोज अब्रॉड फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयमेंट ही मस्ट स्टे इन इंडिया इन द प्रिव्हियस इयर फॉर ॲट लिस्ट 182 days टू बिकम अ रेसिडेंट. 20वा प्रश्न आहे, हु इज असेसी इन केस ऑफ अ HUF. तर उत्तर आहे कर्ता इज असेसी इन केस ऑफ अ HUF. 21वा प्रश्न आहे, डिव्हिडंड फ्रॉम अन इंडियन कंपनी इज डॉट डॉट. तर उत्तर आहे डिव्हिडंड फ्रॉम अन इंडियन कंपनी इज फुल्ली टॅक्सेबल. मित्रांनो,
आधी डिव्हिडंड हे फुल्ली एक्झेम्प्टेड असायचं, परंतु आता ते फुल्ली टॅक्सेबल आहे. डिव्हिडंड फ्रॉम एन इंडियन कंपनी इज फुल्ली टॅक्सेबल. 22वा प्रश्न आहे, एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन एक्झेम्प्टेड इन्कम इज डॉट डॉट ॲज डिडक्शन. तर उत्तर आहे एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन एक्झेम्प्टेड इन्कम इज नॉट अलाउड ॲज डिडक्शन. 23वा प्रश्न आहे, इन्कम टॅक्स एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स आर स्टेटेड इन द सेक्शन डॉट डॉट ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. तर उत्तर आहे इन्कम एक्झेम्प्टेड फ्रॉम टॅक्स आर स्टेटेड इन द सेक्शन 10 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. 24वा प्रश्न आहे, इन्कम फ्रॉम सॅलरी इज एक्सप्लेन्ड इन द सेक्शन डॉट डॉट. तर उत्तर आहे इन्कम फ्रॉम सॅलरी इज एक्सप्लेन्ड इन द सेक्शन 15 to 17. 25वा प्रश्न आहे, सॅलरी इज डिफाईन्ड ॲज पर सेक्शन डॉट डॉट. तर उत्तर आहे सॅलरी इज डिफाईन्ड ॲज पर सेक्शन 17 सबसेक्शन 1. 26वा प्रश्न आहे, वेन अँड URPF इज रिकग्नाइज द बॅलन्स सो ट्रान्सफर्ड इज कॉल्ड डॉट डॉट. तर उत्तर आहे when an URPF is recognized the balance so transferred is called transferred balance. 27वा प्रश्न आहे, बोनस पेड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई इज डॉट डॉट. तर त्याचं उत्तर आहे बोनस पेड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई इज फुल्ली टॅक्सेबल. 28वा प्रश्न आहे, ग्रॅच्युटी इज डिफाईन्ड ॲज पर सेक्शन डॉट डॉट. तर उत्तर आहे ग्रॅच्युटी इज डिफाईन्ड ॲज पर सेक्शन 10 सबसेक्शन 10. 29वा प्रश्न आहे, द हायेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी फॉर इन्कम टॅक्स इन इंडिया इज डॉट डॉट. तर उत्तर आहे द हायेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी फॉर इन्कम टॅक्स इन इंडिया इज CBDT. 30वा प्रश्न आहे, पेमेंट मेड बाय अन एम्प्लॉयर टू एम्प्लॉई मंथली अदर दॅन सॅलरी इज कॉल्ड डॉट डॉट. तर उत्तर आहे पेमेंट मेड बाय अन एम्प्लॉयर टू एम्प्लॉई मंथली अदर दॅन सॅलरी इज कॉल्ड अलाउन्सेस. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंटमध्ये कळवा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.